हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण सातारा भागाकडचे धपाट्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग बघूया. मी एक परात घेतली आहे. परातीत 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे, पाहू शकता. अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे, पाहू शकता. 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि पाव वाटी चण्याचं पीठ टाकलं आहे. हे प्रमाण योग्य आहे. ह्या प्रमाणामध्ये तुम्हाला 8 ते 9 धपाटे बनवून तयार होतात. मसाला टाकला आहे, हळद टाकली आहे, स्वादानुसार मीठ टाकलं आहे, गरम मसाला टाकला आहे, पाहू शकता. एक बटाटा शिजवून टाकला आहे, किसून, पाहू शकता. आता मी कांदा टाकून घेत आहे. चिरलेला कढीपत्ता टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे चिरलेली, पाहू शकता. मस्त. तिळी टाकली आहे, हातावर ओवा क्रश करून टाकला आहे, पाहू शकता. लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आहे, पाहू शकता. आणि थोडं अद्रक पण त्यात घेतलं होतं. हिंग टाकलं. आता मी तेल ओतून घेत आहे, पाहू शकता. आता ते सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं, मी दाखवल्याप्रमाणे. ह्याच्यात जर तुम्हाला 17-18 बनवायचे असेल तर हे इन्ग्रेडियंट्स डबल करायचे. आणि पीठही जास्त कडक नाही मळायचं, पातळ नाही मळायचं, मीडियममध्ये मळायचं धपाट्याचं छानपैकी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आता मी हातावर तेल घेऊन पिठाला लावत आहे. हे बघा, पाहू शकता, असं मळायचं. आता मी स्वच्छ कपडा घेतला आहे, पाण्यात बुडवला आहे. असा कपडा पाण्यात बुडवून घ्यायचा, त्याच्यावर परत पाणी थोडंसं टाकलं आहे. पिठाचा गोळा घेतला आहे. आता धपाटे मी थापून घेत आहे, पाहू शकता. आता मी तवा गरम करायला ठेवलं होतं, त्यात तेल टाकलं आहे आणि आता मी धपाटा टाकून घेत आहे तव्यावर. आणि असे होल करायचे आणि त्या होलामध्ये धपाट्याच्या होलामध्ये तेल घालायचं आणि कडेनेही तेल सोडायचं, पाहू शकता. एकदम क्रिस्पी आणि छान झाला बघा. कलर वगैरे तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता मी एक धपाटा होल करून दाखवला आणि आमच्या सातारा भागाकडे बोटं उठवून करतात धपाटे, पाहू शकता. हे बघा, दुसराही करून दाखवला आहे तुम्हाला, पाहू शकता. हे बघा. आता तिसरा मी असं तीळ टाकून पण करून दाखवलं आहे तुम्हाला. हे बघा, मस्त, पाहू शकता. असेच सर्व धपाटे याप्रमाणे करून घ्यायचे. धपाट्याच्या होलामध्ये तेल टाकायचं, कडेने तेल टाकायचं छानपैकी. हे बघा किती रंग सुंदर. हा रंग कसा सुंदर येतो, पिठं वगैरे मिक्स छान झाली असेल, बरोबर झालं असेल प्रमाण तर. बघा, दही आणि धपाटा किती क्रिस्पी झालेत, मी तुम्हाला दाखवलं आहे.